मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज मोठं वळण मिळालं आहे. आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आज सकाळी मुंबईत दाखल झाले. त्यांच्यासोबत हजारो गाड्यांचा ताफा होता आणि लाखो मराठा बांधवांनीही मुंबई गाठलीये. मनोज जरांगे अजून आझाद मैदानात पोहोचले नसतानाही मैदान पूर्ण भरलंय. मैदानाबाहेर सुद्धा मोठी गर्दी झाली असून महिलांपासून ते तरुणांपर्यंत सगळेच समाज बांधव या आंदोलनात सहभागी झालेत. मुंबईच्या सीएसटी स्थानकात आंदोलकांचा उत्साह पाहायला मिळाला. मराठा बांधवांनी घोषणाबाजी करत हलगीच्या तालावर जल्लोष साजरा केला. एक मराठा लाख मराठा आणि आरक्षण हक्काचा अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून गेला. सरकारकडून आझाद मैदानावर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे 6 नंतर मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक पुढे काय भूमिका घेतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय. या आंदोलनासाठी प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला आहे. आझाद मैदानासह संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात आहे. वाहतुकीवर परिणाम होऊ नये म्हणून खास व्यवस्था करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करत आंदोलन करतात. त्यांना राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळतोय. मराठवाड्यातून सुरू झालेला हा लांब पल्ल्याचा प्रवास आज मुंबईत पोहोचला. आता प्रश्न असा आहे की जर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सरकारकडून ठोस निर्णय झाला नाही तर मराठा समाज काय भूमिका घेणार आणि आंदोलन पुढे कोणत्या टप्प्यावर जाणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.